चोरलेलं चिन्ह चोरलेलं नवीन चिन्ह घेऊन आपण लोकांसमोर गेलो. तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः दिवस रात्र एक करून ना कुटुंबाकडे पाहिलं ना तुमच्या प्रकृतीकडे पाहिलं, रक्ताचं पाणी केलं, रक्त आटवलं, समोरून पैशाचा धबधबा कोसळत होता. काय तुम्हाला पैशाच्या ऑफर आल्या नव्हत्या? कशाला काम करतो, गप्प बस, तुला एवढे पैसे देतो, अनेक शिवसैनिकांना आल्या. पण शिवसैनिकांनी त्या हरामाच्या पैशाला लाथ मारली आणि हातात भगवा धरलेला शिवसैनिक हा निष्ठेने त्याच्यासमोर उभा राहिला. निष्ठेने उभा राहिला. निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही. निष्ठेची कोणी किंमत करू शकत नाही. पण जी एक लाट निर्माण केली गेली होती, राम मंदिर बांधले, राम मंदिर बांधले म्हणून देशात मोदींची लाट होती, त्या मोदींच्या लाटेत शेवटचे फक्त 15 दिवस आपल्याला मशाल निशाणी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने भाजपचं गाढव हे अडवलं होतं. आपण महाविकास आघाडीचे 31 खासदार आपण निवडून आणले होते. त्याच्यामध्ये मी अभिमानाने सांगेन माझ्या मराठवाड्याने 3 खासदार शिवसेनेची दिले होते निवडून. अभिमानाने सांगेन. हे भाजपच्या विरोधातलं मतदान नव्हतं. हे मशालीच्या विश्वासावरचं मतदान नव्हतं. शिवसेना प्रमुखांच्या चेहऱ्यावरती बघून मतदान झालेलं नव्हतं. मग मोदींच्या विरोधात एवढी लोक असताना पुन्हा तुम्ही त्यांच्याचकडे काय गेलात? बरं, आणखीन एक रहस्य असं आहे की जिथे काही भविष्य नाहीये, भवितव्य नाहीये, म्हणजे मिंदेचं भवितव्य शून्य आहे. काम संपलं की मिंदेला सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार आहेत, हे लिहून ठेवा तुम्ही. पण भाजपात हे जायच्या ऐवजी मिंदेकडे का गेले, हे मोठं कोड आहे. का भाजपात का नाही गेले? म्हणजे मला तर आता शंका वाटते की काल विमानामध्ये योगायोग असेल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण होते माझ्यासोबत. मग लगेच पत्रकारांचं सुरू झालं, चर्चा काय झाली? चर्चा म्हटलं उच्चस्तरीय चर्चा होती, ढगांच्या वरची. पण मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र, त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात. हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे. असू शकतो की नसतो. नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये. मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं, फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत. म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील. ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडताय. बरं, विकासाचं बोलाल तर हे स्वतः चार्टर्ड फ्लाईटने फिरतात, हा वेगळाच. क्षणभर धरून चला, विकासासाठी गेलेत. मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय? विकासासाठी गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती होईल काय? माझ्या शेतकऱ्याचा पीक विमा हा मिळेल काय? आणि त्यावेळेला समोर उभं राहून मोदींना तोंडावर प्रश्न हे विचारू शकतील काय? जी धमक, जी हिम्मत शिवसेनेमध्ये असताना होती ती गुलाम सेनेत गेल्यानंतर हे सगळे बाडगे करू शकतील काय? आणि याचं उत्तर स्पष्ट आहे. शिवसेनेचं अस्तित्व हे आमदार खासदारांवरती नाही आहे. शिवसेनेचं अस्तित्व हे जनतेवरती आणि शिवसैनिकांवरती अवलंबून आहे. आता सुद्धा माझ्याकडे, मी सरकारमध्ये नाही आहे, तरी पण एक शिष्टमंडळ भेटलं आणि एक आता यांनी समोरून एक निवेदन दिलं, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. कोण आहे मी, काय करू शकतो? माझे तर खासदार पण फोडलेत. इथला जो खासदार होता त्याला विचारा, नालायका तू कधीतरी आमच्या बाजूनी कधी बोललास तिकडे? आता बोलू शकतोस? जाऊ शकतोस तिकडे की नाही? या शक्तीपीठ महामार्गामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण राख रांगोळी होते, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, त्यासाठी सुद्धा लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देऊ नका हे सांगण्याचं धैर्य हे विकासवाले करू शकतील काय? मग जबाबदारी आपलीच येणार आहे. कारण विकास त्यांचा होणार, खोके त्यांना मिळालेत. रस्त्यावरती कोण? तुम्ही आणि आम्ही. जसं मी तुमची माफी मागायला आलो तसंच तुम्हाला मी विश्वास द्यायला आलेलो आहे. खासदार फुटला फुटू द्या, पुन्हा आपण नवीन खासदार आणू, आपल्या हक्काचा आणू.
नव्याने आमदार आणू, पण तुमच्या न्याय हक्काचे आणि जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या खांद्याला खांदा लावून, आमदार खासदार कोणी सोबत नसला तरी मी तुमच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण माझी बांधिलकी ही सत्तेशी नाहीये, माझी बांधिलकी त्या फुटीरांशी नाहीये, माझी बांधिलकी तुमच्याशी आहे. तुमच्यामुळे हे आमदार खासदार दिल्ली आणि विधिमंडळ बघू शकतात, नाहीतर किंमत त्यांची काय होती. पण हा एक नवीन धंदा झालेला आहे. एक तर काय करतात हल्ली, समोरून कोण उभा राहिला महायुतीचा की त्याच्या विरुद्ध उभं राहायचं. साहेब 100% येतो आणि मग साठोलोटा असं करायचं की बरोबर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेऊन पसार व्हायचं. पैसे घेतात आणि पसार होतात, म्हणजे बिनविरोध निवडणूक होते. आणि दुसरं हे असं, जर यांना आपण उमेदवारी दिली नसती, आपण यांना खासदार केलं नसतं, तर काय यांचं कुत्र तरी यांच्या दारात विचारायला आलं असतं, तंगडवर करायला आलं असतं यांच्या घरी. पण निवडून यायचं, शिवसेनेशी आम्ही प्रतारणा करणार नाही. म्हणजे त्या तिथल्या यवतमाळच्या गद्दारीने तर मला तो एक व्हिडिओ पाठवला कोणीतरी. 82 वर्षाच्या आईने त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की तू ठाकरेंकडे जा, त्यांच्यासोबत राहा. मग आता काय आईला वाटत असेल. तसंच ह्या इथल्या गद्दारांनी सुद्धा जो विश्वासघात आपल्याशी केलेला आहे, विश्वासघात केला तो केला, पण परत पोराला पुढे सरकवत होते. म्हणजे हे विशेष. आम्ही केली तर घराणेशाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे मंत्री झाले, बघा घराणेशाही. अरे पण तू लेका, तू खासदार, तुझं कार्ट आमदार करायचंय, इकडे हा उपमुख्यमंत्री बसलाय, त्याचं कार्ट तिकडे दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी सगळी फोडाफोडी करते. ही घराणेशाही नाहीये. आम्ही करू ती घराणेशाही आणि तुमचं काय. बेईमानी रक्ताची अवलाद ही त्यांची पोरं बाळ जर का सगळं भोगत असतील तर ती घराणेशाही होत नाही. बरं कशासाठी तुम्ही गेलात तिकडे. आता संजय राऊत यांनी जो विषय घेतला तो आपल्याला राज्यभर करायचा आहे, करणार, नक्की करणार. कारण राम मंदिर हा आपल्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर तमाम जगातल्या तमाम हिंदूंच्या जीवाभावाचा प्रश्न आहे. जर अडवाणीजींनी रथयात्रा काढली नसती आणि हिंदुत्व जे शिवसेना प्रमुखांनी पुन्हा एकदा वरच्या पातळीवरती आणलं होतं, या देशातली 1987 सालची पार्लेची पहिली पोटनिवडणूक अशी होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेली. आणि मग तेव्हापासून सगळ्यांच्या लक्षात आलं, अरे हिंदू वोट बँकेवरती निवडणूक जिंकू शकतो. मग भाजप सोबत आला, मग अडवाणींनी रथयात्रा काढली, मग मंडल कमंडल झालं, बाबरी पाडली गेली. त्यावेळेला आपल्याकडनं मराठवाड्यात सुद्धा आणि महाराष्ट्रातनं अनेक शिवसैनिक तिकडे गेले होते. पण बाबरी पडली रे पडली. पाडल्यानंतर सगळे भाजपवाले 2 पायात शेपूट घालून बिळात लपून बसले होते. आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. आणि कोर्टाने निर्णय देऊन राम मंदिर झाल्यानंतर काय छाती काढून पुढे आले, शंकराचार्य नको, हा नको, तो नको, फक्त मीच, जणू काय मीच सगळं केलं आणि मीच राम मंदिर उभं केलं. मग आता राम मंदिराची जी काही लूट चालले, मंदिर वही बनाएंगे, कशासाठी लुटणे केली आहे. ही गद्दारी जी झालेली आहे आणि गद्दार गट, गद्दार सेना जी आहे, जी त्यांची गुलाम झालेली आहे, ते राम मंदिराच्या प्रश्नाबद्दल, राम मंदिराच्या लुटीबद्दल प्रश्न विचारू शकतील काय. आपण करणार आहोत, राज्यभर आंदोलन करणार आहोत. पण हा केवळ गद्दारीचा प्रश्न आहे, तो शिवसेनेशी नाही, उद्धव ठाकरेशी नाही, हिंगोलीचा नाहीये, ना परभणीचा, ना आणखीन कुठला. हा हिंदूंची, हिंदुत्वाशी केलेली ही गद्दारी आहे, ज्याचा जाब आपल्याला भाजपाला विचारावा लागेल.